नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरीचे वडे। कोथिंबीरीच्या वड्या तर आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीने कोथिंबीरीचे वडे तुम्ही करून पहा। अतिशय टेस्टी, खुसखुशीत आणि परत परत करून बघाल अशी ही छान रेसिपी आहे। त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया। इथं मिक्सरच्या भांड्यात 4 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, आलं अर्धा इंच आणि थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचं एक वाटण तयार करून घेऊया। इथं भरपूर अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, थोडीशी हळद आणि लाल तिखट अर्धा चमचा, एक पाव चमचा हिंगपूड, एक मोठा चमचा भरून मीठ घेतलेला आहे। आणखी थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आपण तयार केलेलं वाटण यामध्ये मिक्स करून घेऊया। आता इथं मी 1 कप भाजणीचं पीठ घेतलेले आहे। यामध्ये हरभरा डाळ, तांदूळ, फुटाणे डाळ आणि उडीद डाळ यांचं असं भाजून मी भाजणी तयार केलेली होती, ती आहे। ती 1 कप घेतलेली आहे। त्यामध्ये मी इथं अर्धा कप गव्हाचे पीठ मिक्स करून घेणार आहे। आता छान सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। प्रथम कोथिंबीरीच्या ओलसरपणातच हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे कणकेचा। आता मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे। याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटानंतर कणिक छान भिजलेली आहे। तिला एक मोठा गोळा मी काढून घेणार आहे आणि आपले चपाती आपण जसं अगदी पातळही लाटायची नाही आणि एकदम जाडही लाटायची नाही। पातळ लाटली तर वडे फुगत नाहीत आणि जाड लाटले तर आतून कच्चे राहायची शक्यता आहे। आता पारी लाटून छान झालेली आहे। याला मी अशा एकसारखं कापून घेतलेलं आहे आणि आता याला पहा जाडी अशी मी ठेवलेली आहे आणि आता कडकडीत तेलात याला तळून घ्यायचं आहे। तेलाची आच कडकडीतच असावी, अगदी कमी तेलात वडा तेल प्यायची शक्यता आहे आणि एकदम जरी मोठा केला तरी वडा बाहेरून भाजून आतून कच्चा राहण्याची शक्यता आहे। मीडियम फ्लेमवर एकसारखं याला छान तळून घ्यायचं आहे। अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा। धन्यवाद।